रामनवमीच्या गर्दीत सोनसाखळी चोऱ्यांचा धुमाकूळ, 9 महिलांचे मंगळसूत्र लंपास। पिंपळगाव बसवंत परिसरात रामनवमी उत्सवादरम्यान सोनसाखळी चोऱ्यांच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलांनी एकामागोमाग एक अशा 9 महिलांचे मंगळसूत्र व सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी तक्रारदार चित्रा आनंद बिस्वास यांच्या धाडसामुळे एक संशयित महिलेला पकडण्यात आले असून तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। मात्र तिच्या इतर साथीदारांनी गर्दीचा फायदा घेत पळ काढला असून त्यांचा शोध सुरू आहे। 26 मार्च रोजी सायंकाळी राम मंदिर, निफाड फाटा, हनुमान चौक, गणपती मंदिर आणि म्हसोबा चौक या भागात मोठी गर्दी उसळली होती। याच संधीचा फायदा घेत आरोपी महिलांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अत्यंत सफाईदारपणे कापून चोरी केली। एका संशयित महिलेला पकडल्यावर परिसरात एकच गोंधळ उडाला। या साखळी चोऱ्यांमध्ये सुमारे 3,24,000 किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत। 1 ग्रॅम ते 1.5 तोळ्यांपर्यंत वजनाचे मंगळसूत्र व पोत लंपास करण्यात आले। दरम्यान एका महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावल्याने ती जागीच बेशुद्ध पडली होती। तिला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले होते। उपचारानंतर दुसऱ्या दिवशी तिला घरी सोडण्यात आले। या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। संबंधित टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। बसवंत NH3 डिजिटल पिंपळगाव। माझं नाव सविता खरनारे। काल आम्ही राम मंदिर आपल्या वेशीमध्ये ना रथासाठी थांबलेलो होतो। त्यावेळेस 1-2 बाया आहे ना सारखे खेटल्यामुळे आम्हाला काही एवढं संशय नाही आला, पण एका बाईने जी माझी मागून पोत ओढली ना, तर मग ती मला एकदम फास्ट बसला आणि मी डायरेक्ट बेशुद्ध पडली। त्यामुळे मला दवाखान्यात ॲडमिट केलं होतं आणि आज मग इथं आणलंय पोलीस स्टेशनमध्ये। परत होऊ नये कोणासंग, सर्वांनी काळजी घ्यावी। किती तोळे सोनं तुमचं गेलं? 1.5 तोळ्याचं। ठीक आहे।